काय करतो? मानवी डोळा काय करतो? मानवी मानवी डोळा रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? मानवी डोळा काय करतो? रिफ्रॅक्शन. आणि मग इथं तुम्हाला दुसरा प्रश्न जनरेट होतो की मानवी डोळ्यामध्ये कोणता असा पार्ट आहे की जो रिफ्रॅक्शन घडवून आणतो? हे रिफ्लेक्शन सगळ्यात इथं घडतं ना, सगळ्यात बाह्य पार्ट वरती. आणि म्हणून हा जो कॉर्निया आहे, हा कॉर्निया आपल्या डोळ्यामध्ये काय घडवून आणतो? रिफ्रॅक्शन. मग कॉर्नियाचं काम कळलं. मग तुम्हाला दोन प्रश्न इथे जनरेट होतात. सूर्यप्रकाश सगळ्यात आधी डोळ्यामध्ये कोणत्या भागामध्ये एंटर करतात? सूर्यप्रकाश सगळ्यात अगोदर कोणत्या भागात एंटर करतात? कॉर्निया. दुसरा प्रश्न, डोळ्याचा कोणता पार्ट आहे जो रिफ्रॅक्शन घडवून आणतो? कॉर्निया. आणि तिसरा प्रश्न, मानवी डोळा रिफ्लेक्शन करतो का रिफ्रॅक्शन? मग मानवी डोळा काय करतो? रिफ्लेक्शन कुठे करतो? कॉर्निया. सूर्यप्रकाश सगळ्यात आधी एंटर कुठे करतो? कॉर्नियाचे तीन मुद्दे कळले. डोळा काय करतो? रिफ्रॅक्शन. सूर्यप्रकाश एंटर कुठे करतो सगळ्यात आधी? कॉर्नियामध्ये. मग कॉर्निया काय करतो? रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? रिफ्लेक्शन. डन इथपर्यंत. ओके. आता हा जो दुसरा पार्ट येतो, प्युपिल नंतर येतो बरं का. आधी काय येतं? आयरिस. हा आयरिस असतो तुमचा मांसल भाग. मांसल भाग म्हणजे याच्यावरती काय असतात तो? मसल्स असतात ना, मांसल भाग असतो. आणि तुमच्या जे डोळ्याचे कलर आहे, तुम्ही आता सांगितलं ना, काळा, लाल, लाल नाही ना, पिवळा, निळा. नसेल तर मग हे चिकटते चिटकवले जातात नाही ना, लेन्स चिटकवले जाते का? नाही, त्याचं काहीतरी वेगळी गंमत असं. मला तर आजपर्यंत फरकच वाटत नाही. तुम्ही काही लावा, सगळे डोळे काळे दिसतात. हा, ब्राऊन, मोस्टली ब्राऊन. अजून एक ब्राऊन. मग हा कोणाचा इफेक्ट हो? आयरिस. आता महत्वाचं काम आहे बघा, आयरिसचं काम काय? या आयरिसचं काम काय माहितीये का? आयरिसचं काम काय? या आयरिसचं काम आहे प्युपिलवरती कंट्रोल ठेवणं. मी जे सांगतो ते कामाचं आहे, जिथे प्रश्न आले. आयरिसचं काम काय? आयरिसचं काम काय? प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं. प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं. पटलं का? प्युपिल वरती नियंत्रण ठेवणं हे कोणाचं काम आहे हो? आयरिस. डन. आता मी परत एकदा सांगतो, डोळ्यात सूर्यप्रकाश कुठे एंटर करतो? कॉर्नियामध्ये. काय करतं? रिफ्लेक्शन का रिफ्रॅक्शन? रिफ्रॅक्शन. मग कॉर्नियाच्या नंतर काय येतं? आयरिस. आयरिस कोणत्या कलरचा असतो? 3-4 कलरचा असतात. त्याच्यानंतर आयरिसचं महत्वाचं काम काय? प्युपिलवरती नियंत्रण ठेवतं. आणि मांसल भाग कोणता असतो? आयरिस हा तुमचा मांसल भाग असतो. आणि ह्या आयरिसच्या नंतर काय येतो तुमचं? आयरिसच्या नंतर काय येतं? प्युपिल येतं. पटलं इथपर्यंत? आयरिसच्या नंतर काय येतं? प्युपिल. आणि आता हा जो प्युपिल आहे, याचं सगळ्यात महत्वाचं काम काय माहितीये का? प्रकाशावरती नियंत्रण. महत्वाचं काम काय? प्रकाशावरती नियंत्रण. आता हे समजून सांगतो बघा. जर तुमच्या डोळ्यावरती असं जर फोकस टाकला ना, किंवा तुम्ही सूर्याकडे बघा बरं, डोळ्याला मिसमिस बारीक करून टाकतो आपण. कारण तेवढा प्रकार प्रकाश आपल्याला झेपतो का डोळ्यांना? सहन नाही होत. आपण डोळे लगेच बारीक करतो ना. मग हे प्रकाश तीव्र आहे, डोळे बारीक केलं पाहिजे. प्रकाश मंडे, डोळे रिलॅक्स सोडा. हे जे डोळ्याला समजतं, हे डोळ्याच्या कोणत्या पार्टला समजतं? प्युपिल. म्हणजे प्रकाशावरती नियंत्रण म्हणजे प्रकाश जर प्रखर असेल तर डोळे बारीक केले जातात. प्रकाश जर नॉर्मल असेल तर डोळे कसे नॉर्मल केले जातात. हे प्रखरता, प्रकाशाची तीव्रता किंवा प्रकाशाची सौम्यता हे सगळंच ओळखण्याचं काम आहे हे मानवी डोळ्यामध्ये कोण करतं? प्युपिल. मग डोळ्याचं प्रकाशावरती नियंत्रण ठेवायचं, प्रकाशाच्या तीव्रतेवरती नियंत्रण ठेवायचं, हे डोळ्यामध्ये जो भाग काम करतो ते भागाला काय म्हटलं जातं? प्युपिल म्हणतात. डोळ्याच्या भागाला काय म्हणतात तो? काय म्हणतात? आतापर्यंत किती भाग पाहिले आपण? कोणकोणते? कॉर्निया, आयरिस, प्युपिल. कॉर्निया, आयरिस आणि मग हे जे नियंत्रण ठेवत नाही ना, नियंत्रण ठेवणं, याला इंग्लिशमध्ये खूप सुंदर शब्द, याला म्हटलं जातं ऍडॅप्टेशन. काय म्हणतात त्याला? ऍडॅप्टेशन.